नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सागर गोरे। आज आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आरएलसी पॅरलल सर्किट हा प्रॅक्टिकल करून पाहणार आहे। तर यामध्ये आपण काय करतो की जेव्हा लोड रेझिस्टिव्ह असतो, लोड इंडक्टिव्ह असतो आणि कॅपॅसिटिव्ह असतो, तर या लोड मध्ये कसं असतं की जेव्हा रेझिस्टिव्ह लोड असतो तेव्हा पॉवर फॅक्टर जो आहे तो युनिटी असतो। म्हणजे रेझिस्टिव्ह लोड मध्ये पॉवर फॅक्टर हा युनिटी असतो। इंडक्टिव्ह लोड म्हणजे इंडक्टिव्ह लोड मध्ये यामध्ये पॉवर फॅक्टर जो आहे तो लॅगिंग असतो आणि कॅपॅसिटिव्ह लोड मध्ये पॉवर फॅक्टर हा लीडिंग असतो। तर एकत्रितपणे जेव्हा आपण हे तिघांचं कॉम्बिनेशन यूज करतो, जसं एकदा आपण आरए लोड करायचं, आरए लोड घ्यायचा, त्यानंतर आरसी लोड आणि एकदा आपण आरएलसी लोड घेऊन पॉवर फॅक्टर मध्ये काय चेंज होतोय आणि त्याच प्रपोर्शन मध्ये वॅटमीटर मध्ये काय रीडिंग येते, करंट किती वाढतोय, करंट किती कमी होतोय आणि व्होल्टमीटर रीडिंग, हे सर्व आपण या प्रॅक्टिकल मध्ये पाहणार आहोत। तर आता आपण कनेक्शन पाहून घेऊया। सुरुवातीला आपण काय केलंय, 230 वोल्ट एसी सप्लाय जो आहे तो ॲमीटरच्या एका टोकाला कनेक्ट केलेला आहे। त्यानंतर ॲमीटरचं दुसरं टोक आणि व्होल्टमीटरचं पहिलं टोक हे आपण एकत्रितपणे वॅटमीटरच्या एम या टर्मिनलला जॉईन केलेलं आहे। त्यानंतर वॅटमीटरचं एम मीन्स मेन आणि सी म्हणजे कॉमन, हे दोन टर्मिनल आपण शॉर्ट केलेले आहेत। त्यानंतर वॅटमीटरचं एल म्हणजे लाईन, हे लाईन टर्मिनल हे पॉवर फॅक्टर मीटरच्या एम टर्मिनलला जॉईन केलेलं आहे आणि सेम एम आणि सी हे दोन टर्मिनल जे आहेत ते शॉर्ट केलेले आहेत। त्यानंतर पॉवर फॅक्टर मीटरचं एल टर्मिनल जे आहे ते आपण रेझिस्टिव्ह लोडला दिलेलं आहे। त्याच प्रकारे रेझिस्टिव्ह लोड, इंडक्टिव्ह लोड आणि कॅपॅसिटिव्ह लोड यांचं पहिलं टर्मिनल हे एकत्रितपणे आपण पॉवर फॅक्टर मीटरच्या एल टर्मिनलला दिलेलं आहे। सेम आता आपण रिव्हर्स करणार आहे, कॅपॅसिटरचं सेकंड टर्मिनल, इंडक्टरचं सेकंड टर्मिनल आणि रेझिस्टिव्हचं सेकंड टर्मिनल हे एकत्रितपणे पॉवर फॅक्टर मीटरच्या व्ही टर्मिनलला जॉईन केलेलं आहे। त्यानंतर वॅटमीटरचं बी टर्मिनल हे एकत्रितपणे आपण असं जॉईन केलेलं आहे आणि व्होल्टमीटरचं दुसरं टर्मिनल हे आपण एकत्रितपणे जॉईन करून शेवटी आपण हे इथे न्यूट्रलला दिलेलं आहे सिंगल फेज सप्लायच्या त्यात। आणि या कनेक्शन नंतर आता आपण प्रॅक्टिकल जे आहे ते डेमॉन्स्ट्रेट करणार आहोत। आता ॲज पर सर्किट डायग्राम आपण कनेक्शन केलेलं आहे। मी खूप टाइम कन्झ्युम होईल म्हणून आधीच कनेक्शन करून ठेवलं होतं, तरी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो। आपण पॉझिटिव्ह सप्लाय हा ॲमीटरच्या एका टर्मिनलला जॉईन केलं आहे। त्यानंतर ॲमीटरचं जे सेकंड टर्मिनल आहे ते आपण या व्होल्टमीटरच्या फर्स्ट टर्मिनल आणि वॅटमीटरच्या एम टर्मिनलला कनेक्ट केलेलं आहे। त्यानंतर वॅटमीटरचं हे एम आणि सी जे आहेत हे आपण शॉर्ट केलेलं आहे आणि वॅटमीटरचं लाईन टर्मिनल हे आपण पॉवर फॅक्टर मीटरच्या एम टर्मिनलला जॉईन केले आणि पॉवर फॅक्टर मीटरचं एम आणि सी हे जे टर्मिनल आहेत ते आपण शॉर्ट केलेले आहेत। आणि त्यानंतर पॉवर फॅक्टर मीटरचं एल टर्मिनल हे आपण एकत्रितपणे RLC या लोडला जोडलेलं आहे। त्यानंतर पॉवर फॅक्टर मीटरचं जे व्ही टर्मिनल आहे ते आपण RLCच्या सेकंड टर्मिनलला जोडलेलं आहे। सेम पॉवर फॅक्टर मीटरचं व्ही टर्मिनल, व्होल्टमीटरचं एक सेकंड टर्मिनल आणि वॅटमीटरचं हे व्ही टर्मिनल हे एकत्रितपणे आपण कनेक्ट करून ते न्यूट्रलला आपण कनेक्ट केलेलं आहे। आणि आता आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करतोय। तर मी सप्लाय चालू करतो आणि रीडिंग्स आपल्याला चेक करायचे आहेत की रेझिस्टिव्ह लोड, इंडक्टिव्ह लोड आणि कॅपॅसिटिव्ह लोडमध्ये पॉवर फॅक्टर, वॅटमीटर आणि करंटमध्ये काय बदल होत आहेत ते। तर मी चालू आता आपण RL पॅरलल लोडमध्ये वॅटमीटर, व्होल्टमीटर आणि पॉवर फॅक्टरमध्ये काय चेंजेस होतात ते आपण पाहतो। तर आपण बघतोय करंट साधारणपणे 0.7 मिली एम्पियर एवढे रीडिंग दाखवतोय। वॅटमीटर जो आहे तो आता RL लोडमध्ये आपल्याला जवळपास 140 वोल्ट इतकी, 140 वॅट इतकी रीडिंग दाखवतोय। व्होल्टमीटर आपल्याला 230 वोल्ट इतकी रीडिंग दाखवत आहे आणि पॉवर फॅक्टर जो आहे तो 0.94 इतकी रीडिंग दाखवत आहे।
आपलं RL लोड झाल्यानंतर आता आपण RC पॅरलल लोडमध्ये सर्किट कनेक्ट केलेलं आहे. जसं की मगाशी इथे आपण RL ते पॅरललमध्ये घेतलं होतं, आता आपण RC ते पॅरललमध्ये घेतो आणि आता आपण रिडिंग चेक करतोय. जेव्हा आपण RC लोडमध्ये कनेक्ट करतोय तेव्हा करंट रिडिंग ही आपल्याला जवळपास 0.48 मिली एम्पियर एवढी दाखवत आहे. सॉरी 0.48 एम्पियर इतकी दाखवत आहे. वॅटमीटर रिडिंग जी आहे ती ऑलमोस्ट आपल्याला 80 वॅट इतकी दाखवत आहे. वोल्टमीटर हे सेम 230 वोल्ट इतकीच रिडिंग दाखवते. आणि आता जो पॉवर फॅक्टर आहे तो ऑलमोस्ट मगाशी आपण जेव्हा RL लोड कनेक्ट केला होता तेव्हा तो या साईडला 0.94 इतका दाखवत होता. आता पॉवर फॅक्टर हा ऑलमोस्ट 1 युनिटीकडे झुकलेला आहे. का तर आपण इथे कॅपॅसिटर जो आहे तो कनेक्ट केलेला आहे. आता RL RC झालं तर आता आपण पूर्ण RLC म्हणजे रेझिस्टिव्ह लोड, इंडक्टिव्ह लोड आणि कॅपॅसिटिव्ह लोड हे एकत्रितपणे आपण पॅरललमध्ये कनेक्ट करतोय. आणि आता आपल्याला रिडिंग चेक करायचे काय येते. तर आता आपण तिन्ही कनेक्ट केलेलं आहे. तर या सिच्युएशनमध्ये करंट रिडिंग जी आहे ती 0.6 एम्पियर इतकी दाखवत आहे. वॅटमीटर रिडिंग जी आहे ती आता 100 वॅट इतकी दाखवत आहे. वोल्टमीटर सेम रिडिंग दाखवणार 230 वोल्ट. आणि या केसमध्ये पॉवर फॅक्टर जो आहे तो 0.96 इतका दाखवत आहे. तर आपण चेक केलं जेव्हा आपण RL लोड कनेक्ट केला होता तेव्हा पॉवर फॅक्टर जो आहे तो 0.94 लॅगिंग असं दाखवत होता. त्यानंतर जेव्हा आपण कॅपॅसिटर लोड कनेक्ट केला तेव्हा तो ऑलमोस्ट युनिटी दाखवत होता. इथे पॉवर फॅक्टर मीटरमध्ये थोडंसं एरर असल्यामुळे आपल्याला रिडिंग्स ॲक्युरेट भेटत नाही आहे. पण कॅपॅसिटर लोड कनेक्ट केल्यावर तो लिडिंग साईडला झुकत आहे आणि इंडक्टिव्ह लोड कनेक्ट केल्यावर तो लॅगिंग साईडला झुकत आहे. आणि जेव्हा तिन्ही लोड आपण RLC कनेक्ट केलेले आहे तेव्हा तो ऑलमोस्ट जिथे आहे तिथेच कॉन्स्टंट राहत आहे. कारण की RLCमध्ये न्यूट्रलाइज होऊन जातं आणि पॉवर फॅक्टर जो आहे तो आपल्याला युनिटी भेटतो. तर अशा प्रकारे आपलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ RLC पॅरलल सर्किट प्रॅक्टिकल सक्सेसफुली परफॉर्म झालेलं आहे. थँक्यू.